नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज सुद्धा मागच्या सारखाच अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीचे म्हणजे धन लाभाचे मी तुम्हाला 10 संकेत सांगणार आहे मित्रांनो। महत्त्वाचे 10 संकेत आहेत मित्रांनो आणि ते अतिशय नैसर्गिकरित्या आहे। मी तुम्हाला सांगतो, पूर्व परंपरागत जे ज्ञान आहे, जुन्या पिढीतली जी मंडळी तुम्हाला सांगतात, प्राचीन जे शास्त्र आहे भारताचं, भारतीय प्राचीन शास्त्रामध्ये जे वेगवेगळे शकुनशास्त्र आहेत किंवा वेगवेगळे अनेक प्रकारचे शास्त्र आहेत, अनेक प्रकारचे अनुभव, अनेक लिखाण आहे, अनेक लोकांनी लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो। आणि परंपरागत हे चाललेलं जे ज्ञान आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लक्ष्मी प्राप्तीचे धन लाभाचे काही संकेत दिलेले आहेत। त्यापैकीच तुम्हाला मी लक्ष्मी प्राप्तीचे किंवा धन प्राप्तीचे 10 संकेत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। त्यामुळे चला तर बघूया आपण पहिला संकेत कोणता आहे। तो पहिला संकेत आहे मित्रांनो, तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही पैसे वाटत आहात, कोणाला तरी पैसे देत आहात। लक्षात घ्या, जेव्हा पैसे वाटताना दिसणार किंवा दान धर्म करताना तुम्ही जर दिसत असला मित्रांनो, तर हे तुमच्याकडे लक्ष्मी येण्याचं फार फार मोठा संकेत आहे, लक्षात घ्या। दुसरा संकेत आहे मित्रांनो, तुम्ही रस्त्याने जाताना जर तुम्हाला केसरी गाय दिसली किंवा काळ्या रंगाची गाय दिसली तर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचाच संकेत आहेत मित्रांनो। म्हणजे अर्थात असं एखाद्याने समजा नेहमी जर एखादी काळी गाय दिसली किंवा तुम्ही जर गायी पाळलेल्या असतील आणि त्या तुम्हाला दिसल्या तर मात्र तुम्हाला हा संकेत मानू शकत नाही तो मित्रांनो। अचानकपणे तुम्हाला एखादी जर केसरी रंगाची गाय किंवा काळ्या रंगाची गाय जर तुम्हाला मित्रांनो जर दिसली तर नक्की तुम्हाला हा धनप्राप्तीचाच संकेत आहे मित्रांनो। तिसरा संकेत आहे मित्रांनो, तुमच्या तळहाताला सतत खाज येणं, लक्षात घ्या। तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या स्त्रिया असतील त्यांच्या डाव्या हाताला आणि पुरुष असतील तर त्यांच्या उजव्या हाताला जर सातत्याने खाज येत असेल तर मित्रांनो हा लक्ष्मी प्राप्तीचाच किंवा धन प्राप्तीचा किंवा धन येणार आहे, पैसे मिळणार आहे, लक्ष्मी येणार आहे, असा तो महत्त्वाचा संकेत आहे मित्रांनो। पुढचा संकेत आहे मित्रांनो, स्वप्नामध्ये मुंगूस दिसणं, लक्षात घ्या। स्वप्नामध्ये मुंगूस दिसणं, लक्षात घ्या, सातत्याने तुम्हाला सांगतो हे पडणारं स्वप्न आहे। मोठ्या प्रमाणावर आपल्या याच्यामध्ये आपण मुंगसाला फार शुभ मानतो मित्रांनो। असा मुंगूस जर तुमच्या स्वप्नामध्ये मित्रांनो दिसला तर हे सुद्धा धनप्राप्तीचा फार महत्त्वाचा संकेत आहे। त्यानंतर पुढचा म्हणजे डोळ्याची पापणी फडफडणं। तुमच्या लक्षात घ्या, डोळ्याची पापण्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो संकेत देत असतात। पुरुषाची जर डावी पापणी फडफडली मित्रांनो फडफडली तर त्याच्यापासून धन प्राप्ती असं येतात म्हणता, लक्षात घ्या। स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घ्या। पुरुषाची जर उजवी पापणी जर फडफडली तर वादविवाद होतात, डावी पापणी फडली तर पैसा येतात, तेच उलट स्त्रियांच्या बाबतीत घडतात। पण ह्या पापणी जर सातत्याने फडफडत असेल तर याचा अर्थ असा असतो मित्रांनो, तुमच्याकडे पैसा येणार आहे, तुमच्याकडे धन येणार आहे, कुठल्या प्रकारची तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची तुम्हाला सूचना किंवा वार्ता तुमच्या कानी पडणार आहे। पुढचं आहे मित्रांनो, तुमच्या स्वप्नामध्ये हत्ती दिसणं। हत्ती हे ऐश्वर्याचं लक्षण आहे मित्रांनो। सगळ्यांना माहिती, फार मोठी स्वप्न आहे हे लक्षात घ्या। सातत्याने पडत असणारे स्वप्न अनेकांना पडलेले, अनेक लोक त्यांचे अनुभव सांगत असतात मित्रांनो। जर तुम्हालाही स्वप्नामध्ये कधी हत्ती दिसला, हत्तीचं पिल्लू दिसला, हत्ती येताना दिसला, मोठ्या प्रमाणावर हत्तींचा कळप जाताना तो येताना तुम्हाला जर दिसला मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचाच संकेत आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, तुमच्या हातामधून जर समजा पैसे असतील किंवा मौल्यवान वस्तू असेल, दागदागिने हातातून खाली पडणं, लक्षात घ्या। कधी कधी म्हणता हरवणं, हा सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचा, तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी येईल याचा असा अर्थ होतो मात्र हा फार महत्त्वाचा संकेत आहे। त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, शेतात अन्नधान्याचं पीक दिसणं, लक्षात घ्या। अन्नधान्याचं पीक दिसणं किंवा भाताचं पीक सांगितलेलं तुम्हाला मागच्या वेळेला, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कुठल्याही अन्नधान्याचं म्हणजे शेत तुमचं भरगच्च हिरवगार असं पिकाने भरलेलं आहे मित्रांनो। हा तुम्हाला सांगतो लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहेत किंवा मोठ्या प्रमाणावर धनवृद्धी तुम्हाला होणार आहे असा त्याचा अर्थ होत लागेल। त्याच्यानंतर पुढचा संकेत आहे मित्रांनो, स्वप्नामध्ये डोक्यावर तुमच्या मुकुट दिसणं, लक्षात घ्या। गळ्यामध्ये मोत्याच्या माळा दिसणं, हिरेजडित मुकुट तुम्ही घातलेला दिसणं, हा मात्र फार मोठा संकेत आहे मित्रांनो। मग तुम्हाला माहिती आहे की मुकुट कोणाकडे असतो, कसा असतो, याच्या मागे अनेक सायकोलॉजिकल अनेक वेगवेगळ्या प्रकारची पण कारणं असतात, पण त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही। आपला विषय आहे सिक्स्थ सेन्सचा। सिक्स्थ सेन्सच्या माध्यमातून वेगवेगळे संकेत आपल्याला घडत असतात, त्याच्यापैकी हा 9वा संकेत आहे। आणि शेवटचा संकेत, आपल्याला रोज अनेकांना जाताना येताना आपल्याला मुंगूस दिसत असतात। आपले कामं होत नसतील तरी ते कामं होतात वगैरे, परंतु मुंगूस जर तुम्हाला रस्त्याने जाताना दिसला आणि मध्येच थबकला किंवा मुंगूस जर तुमच्याकडे पाहत असेल किंवा वर तोंड करून जर तो वर हात तोंड करून जर पुढचे पाय वर करून तुमच्याकडे जर बघत असाल तर हा सुद्धा फार मोठा धनप्राप्तीचा योग आहे मित्रांनो। मित्रांनो, हे 10 संकेत लक्षात घ्या। परत एकदा तुम्हाला मी सांगतो, तुम्ही स्वप्नात पैसे वाटणे, त्याच्यानंतर रस्त्याने जाताना केसरी किंवा काळ्या रंगाची गाय दिसणे, तळहाताला खाज येणे, त्याच्यानंतर स्वप्नात काळी गाय दिसणे, स्वप्नामध्ये तुम्हाला मुंगूस दिसणे, त्यानंतर स्वप्नात हत्ती दिसणे, हातातून पैसे किंवा मौल्यवान वस्तू वाटत असेल तर ते खाली पडणे, शेतात अन्नधान्याचं
पीक हिरवगार असं बहरलेलं तुम्हाला दिसणे आणि तुमच्या डोक्यावर ताज दिसणे किंवा मुकुट दिसणं किंवा मोत्याच्या माळा तुम्हाला दिसणे, हे सर्व लक्षणं मित्रांनो, हे सर्व संकेत तुम्हाला मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीचे आहेत, धन लाभाचे आहे मित्रांनो. तुम्हालाही जर असे स्वप्न जर कधी पडले असतील, तुमच्याकडे काही अनुभव असेल मित्रांनो, तो जरूर शेअर करून आम्हाला सांगा. हे होते मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीचे, धन लाभाचे 10 संकेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.